So the next point is static members. Static members. Now you know that members means class मध्ये जे आपण डिक्लेअर करतो that are the members. Okay. So members हे व्हेरिएबल्स पण असतात आणि फंक्शन पण असतात. ओके. नाउ जसं आपण फ्रेंड फंक्शन बघितलं, जे की फ्रेंड फंक्शन आहे जे क्लास मध्ये डिक्लेअर केलं, बट दॅट इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. ओके. जरी आपण ते क्लास मध्ये डिक्लेअर करतो तरी ते क्लासचं मेंबर नाहीये. ओके. सो आपण ते डायरेक्टली कॉल करतो. फ्रेंड फंक्शन हे आपण क्लास मध्ये डिक्लेअर करतो, बट दॅट इज नॉट अ मेंबर ऑफ क्लास. सो वी डायरेक्टली कॉल द फ्रेंड फंक्शन विदाउट ऑब्जेक्ट. विदाउट ऑब्जेक्ट आपण फ्रेंड फंक्शन का कॉल करतो, कारण ते क्लासचं मेंबरच नसतं. ओके. बट अनदर टाइप ऑफ मेंबर इज अ स्टॅटिक मेंबर. नाउ याला मी स्टॅटिकच्या पुढे मेंबर्स लिहिले. ह्याचं मिनिंग काय की आपण क्लास मध्ये आता जे डिक्लेअर करणार आहे ते स्टॅटिक मेंबर्स असणार आहे. सो मेंबर स्टॅटिक मेंबर्स. सो स्टॅटिक व्हेरिएबल्स किंवा आपण काय म्हणणार क्लासमध्ये डिक्लेअर करणारे. सो स्टॅटिक डेटा मेंबर्स. नाउ यू नो दॅट डेटा मेंबर्स मीन्स व्हॉट द व्हेरिएबल्स डिक्लेअर इन अ क्लास. सो आता आपण असे व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार क्लासमध्ये जे की स्टॅटिक असणार. आणि स्टॅटिक फंक्शन्स. स्टॅटिक फंक्शन हे क्लासमध्ये डिक्लेअर करणार. सो दॅट आर द स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. सो स्टॅटिक मेंबर्स टू टाइपचे असणार. एक तर ते व्हेरिएबल्स असू शकतात, फंक्शन असू शकतात. ओके. सो एका क्लासमध्ये नेसेसरी नाही की व्हेरिएबल पण असेल स्टॅटिक आणि फंक्शन पण असेल, बट असू पण शकतात. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. ओके. नाउ आतापर्यंत आपण जो क्लास डिक्लेअर केले, सपोज हा क्लास एक डिक्लेअर केला, ह्याच्यामध्ये एक व्हेरिएबल केले डिक्लेअर. देन पब्लिक मध्ये आपण जनरली फंक्शन करतो. सो इथे सपोज एखादं फंक्शन केलं. ओके. सो हे काय झालं, डेटा मेंबर म्हणजे व्हेरिएबल विच इज डिक्लेअर इन अ क्लास. सो इट इज ए इज अ मेंबर ऑफ अ क्लास ए and this display is a member function of a class A. Okay. Now display हे क्लासचं मेंबर आहे. सो आपण डिस्प्ले फंक्शन कशाने कॉल करतो, क्लासच्या ऑब्जेक्टने कॉल करतो. ओके. नाउ जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा या ए साठी सेपरेट मेमरी ब्लॉक असाइन होतो. म्हणजे A1 आणि A1 मध्ये ए साठी. सपोज मी A1 अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं. सो A2 हे ऑब्जेक्ट अगेन ए क्लासचं आहे. त्याच्यासाठी आणि ए क्लास मध्ये एकच व्हेरिएबल आहे. सो त्याच्यासाठी सेपरेट ब्लॉक असतो. ओके. सो हे जे मेंबर्स आहेत, वेदर इट इज अ व्हेरिएबल ऑर अ फंक्शन विच आर डिक्लेअर इन अ क्लास, तर हे झाले नॉन स्टॅटिक. बिकॉज आपण ह्याच्या आधी स्टॅटिक वर्ड लिहिलेलं नाही. सो दीज आर द नॉर्मल व्हेरिएबल्स अँड द नॉर्मल फंक्शन. So we can say that are the non-static. Okay. Now static variable means what? ज्या व्हेरिएबलच्या पुढे तुम्ही स्टॅटिक कीवर्ड लिहिता that are static variables. आणि ज्या फंक्शनच्या पुढे तुम्ही स्टॅटिक कीवर्ड लिहिणार that are static function. So now display is a static member function of a class A and small a is a static variable of a class A. So what is the difference between the static variables and the नॉर्मल व्हेरिएबल, और यू कॅन से दॅट नॉन स्टॅटिक व्हेरिएबल, जे की आपण आतापर्यंत यूज केले. आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्टॅटिक फंक्शन अँड द नॉर्मल फंक्शन. ओके. सो ते आपण बघूया. सो फर्स्ट आपण स्टॅटिक व्हेरिएबल बघू, त्याच्यानंतर स्टॅटिक फंक्शन ते डिक्लेअर कसे करायचे, त्यांना व्हॅल्यू कशी द्यायची, हे सगळं आपण बघूयात. ओके. सो फर्स्ट स्टॅटिक डेटा मेंबर्स means the variables which are declared with static keyword in a class. जे क्लास मध्ये आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो with a static keyword are called as static data members. Or you can say that static variables of the class. Okay, so this is a simple definition of a static variable. Okay, आता static member कसं और static variable कसं डिक्लेअर करायचं, static keyword, then data type जो की तुमचं variable integer, float, char जे असेल ते, and then variable name. So हे क्लास मध्ये डिक्लेअर करायचं आहे. This is a syntax for declaring a static variable. हे कुठे डिक्लेअर करायचं, इनसाइड क्लास. ओके. नाउ स्टॅटिक व्हेरिएबल इनिशियलाइज कसं करायचं,
हाऊ टू इनिशियलाइज द स्टॅटिक व्हेरिएबल, म्हणजे जसं आपण नॉर्मल व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करतो म्हणजे इनिशियलायझेशन. सो स्टॅटिक व्हेरिएबलला हाऊ वी विल असाइन द व्हॅल्यू. ओके, सो इनिशियलाइज जसं डिक्लेअर करायचं इनसाइड द क्लास. दिस इज अ सिंटॅक्स फॉर द डिक्लेरेशन ऑफ अ स्टॅटिक व्हेरिएबल and which is always inside a class. आणि इनिशियलाइज कुठे करायचं, आउटसाइड क्लास. सो आउटसाइड क्लास इनिशियलाइज करताना हे व्हेरिएबल ज्याचा जो डेटा टाइप असेल तो डेटा टाइप आउटसाइड क्लास. ओके, डेटा टाइप, देन क्लास नेम, देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, देन व्हेरिएबल नेम जे की स्टॅटिकला दिलेला असेल तुम्ही. ओके, देन इथे तुम्ही डायरेक्टली सेमिकोलन देऊ शकता. ओके, सो व्हॅल्यू जर तुम्ही दिली नाही तर ती बाय डिफॉल्ट 0 ला असाइन होते. आणि जर तुम्हाला अदर दॅन 0 जर व्हॅल्यू द्यायची असेल तर सिंटॅक्स येणार डेटा टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन, व्हेरिएबल नेम आणि इक्वल टू तुम्हाला जी व्हॅल्यू द्यायची आहे ती. ओके, हे तुम्ही द्यायचे आउटसाइड क्लास अँड बिफोर मेन. मेन स्टार्ट होण्याच्या आधी आणि क्लास नंतर. ओके, सो स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे क्लासमध्ये आणि आउटसाइड क्लास त्याला व्हॅल्यू असाइन करायची. एक तर तुम्ही जर डायरेक्ट सेमिकोलन दिलं तर त्या व्हेरिएबलला डायरेक्टली ऑटोमॅटिकली व्हॅल्यू 0 होते. आणि नॉर्मली जर स्टॅटिक व्हेरिएबल नसेल आणि आपण व्हॅल्यू जर असाइन केली नाही तर ती कशी येते, गार्बेज व्हॅल्यू येते. आता हे तुम्हाला मी सांगितलेले. आता जर स्टॅटिक व्हेरिएबल आहे आणि त्याला तुम्ही इनिशियलाइज करताना ही स्टेप फॉलो करायची आहे, हा सिंटॅक्स. ते कसं आपण एक्झाम्पलनी बघणार आहे. आणि जर तुम्ही व्हॅल्यू दिली नाही तर 0 व्हॅल्यू येणार. आणि जर तुम्हाला अदर दॅन 0 जर स्पेसिफाय करायचं असेल यू कॅन डायरेक्टली राईट हिअर इक्वल टू. ओके, तर ही व्हॅल्यू चेंज पण होऊ शकते बट सुरुवातीला तुम्हाला एक व्हॅल्यू द्यावी लागते. सो तुम्हाला इनिशियलाइज करावंच लागतं. जर तुम्हाला 0 पाहिजे तर ह्या स्टेपनी करा आणि अदर दॅन 0 पाहिजे तर ह्या स्टेपनी. नाही देन स्टॅटिक व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅन चेंज फर्दर प्रोग्राम मध्ये. ओके, नाउ आता ह्या सिंटॅक्सने आपण स्टॅटिक व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं ते बघू. नाउ आता एक सिंपल प्रोग्राम लिहिते ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला स्टॅटिक व्हेरिएबल नाही घ्यायचे. सिंपल 2 व्हेरिएबल घेतले आणि अजून एक घेऊयात int c. ठीक आहे, 3 व्हेरिएबल्स घेतलेत. नाउ गेट हिअर मी c ला व्हॅल्यू दिली 5. ओके, नाउ इथे आपण a ला सीन A घेऊयात, देन सीन B आणि A आणि B ची जी व्हॅल्यू आहे ती C मध्ये टाकू. सिंपल एक प्रोग्राम केला. वाईड पुट C out A, B and C. Here we will finish with our class, then main. Now आता मी डिक्लेअर करते 3 ऑब्जेक्ट सपोज. ओके, नाउ इथपर्यंत काय होणार बघा. आता कुठे स्टॅटिक नाही. सो हे आपले नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत. सो A1, A2, A3 ला मेमरी अलोकेशन होणार. नाउ दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. मेमरी अलोकेशनच आहे डिफरन्स बिटवीन द स्टॅटिक अँड द नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. Okay, now A1, A2, A3 are the objects of the class A. आणि A क्लास मध्ये किती व्हेरिएबल आहेत, A, B, C. सो सेपरेट ब्लॉक असाइन होतो. A1 साठी ABC साठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी, A2 साठी ABC साठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी आणि A3 ABC साठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी. ओके, नाउ आता मी काय करते A1 डॉट गेट. ठीक आहे, नाउ A1 गेट फंक्शन आपण कशाने कॉल केलंय, A1 ने. सो आता सपोज मी इथे व्हॅल्यू टाकली 10, इथे व्हॅल्यू टाकली 20, C ची व्हॅल्यू काय येणार 30. सो आता गेट फंक्शन आपण कोणत्या ऑब्जेक्टने कॉल केले, A1 ने. सो व्हॅल्यू काय जाणार 10, 20 आणि 30 A1 च्या ब्लॉक मध्ये. मीन्स व्हॉट की जेव्हा आपण A1 ने चेंजेस करतो तेव्हा ते त्याच A1 च्या ब्लॉक मध्ये चेंजेस होतात. आता जर मी असं केलं A2 डॉट पुट, देन काय डिस्प्ले होईल, गार्बेज पुट फंक्शन डायरेक्टली कॉल होईल. ABC कोणाचे, A2 चे. आणि A2 च्या ब्लॉक मध्ये तर अजून व्हॅल्यू गेलेलेच नाहीये. सो काय होणार, गार्बेज व्हॅल्यू काय होणार, डिस्प्ले होणार. सो दिस इज अ
फर्स्ट डिफरन्स बिटवीन द स्टॅटिक अँड द नॉन स्टॅटिक. ओके, सो आता ABC हे स्टॅटिक नाहीये, सो आपण A2 डॉट गेट केलंय का? अजून व्हॅल्यू घेतल्याच नाहीये आपण A2 च्या, आपण फक्त A1 च्या व्हॅल्यू घेतल्यात. आणि जर मी A1 डॉट पुट केलं, सो काय डिस्प्ले होणार मला? 10, 20, 30, बिकॉज A1 च्या ब्लॉक मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू गेलेल्या आहेत. बट A2 डॉट गेट न करता जर मी A2 डॉट पुट केलं, देन व्हॉट इट विल डिस्प्ले? The compiler will display the garbage value of ABC because A2 is not initialized yet. Okay. Now, आता जर मी A3 डॉट गेट केलं, गेट फंक्शन कॉल होणार. सपोज मी इथे टाकलं 20, इथे टाकलं 30, इथे येणार 50. सो ABC मध्ये काय येणार? A3 च्या 20, 30, 50. नाउ जर मी A3 डॉट पुट केलं तर काय डिस्प्ले होईल? 20, 30, 50. सो ज्या ब्लॉक मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डिस्प्ले होता. आता जर मी इथे A2 डॉट गेट केलं, A2 नी गेट फंक्शन कॉल केलं, इथे मी व्हॅल्यू टाकली सपोज 30, 40. सो इथे काय येणार? 70 येणार. सो इथे काय येणार आता? 30, 40, 70. सो आता जर मी A2 डॉट पुट केलं, देन व्हॉट इट विल डिस्प्ले? द व्हॅल्यू ऑफ 30, 40, 70. ओके, सो जेव्हा नॉन स्टॅटिक व्हेरिएबल असतात म्हणजे आपले नॉर्मल व्हेरिएबल, तेव्हा ईच ऑब्जेक्ट साठी त्याचा मेमरी ब्लॉक काय असतो? सेपरेट असतो. सो एका ब्लॉक मध्ये जर चेंजेस झाले आणि आपण दुसऱ्या ब्लॉकचं जर व्हॅल्यू डिस्प्ले करतोय तर होणार का? नाही. सो ज्या ऑब्जेक्टनी चेंजेस झालेले त्याच ऑब्जेक्ट मधले काय होणार आहेत? व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे. ओके, सो नॉन स्टॅटिक व्हेरिएबलला ईच ऑब्जेक्ट साठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी असते. मीन्स व्हॉट की A1 मधला A आणि A1 मधला A हा A2 डॉट पुट केल्यावरती नाही डिस्प्ले होऊ शकत. तो जेव्हा A2 डॉट A पुट करू तेव्हाच A2 मधला A काय होणार? डिस्प्ले होणार. मीन्स व्हॉट की मी A1 नी A3 मधला A नाही डिस्प्ले करू शकत, मी A1 मधला A डिस्प्ले करू शकते. का? बिकॉज नॉन स्टॅटिक मध्ये सेपरेट ऑब्जेक्ट साठी काय असतात? सेपरेट मेमरी ब्लॉक असतात. ओके, नाउ नॉन स्टॅटिक मध्ये कोणताही ऑब्जेक्ट किंवा कोणतंही जे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे हे शेअरेबल नसतं. ईच ऑब्जेक्ट साठी त्याच्यासाठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी असते. ओके, नाउ आता जर मी एखादं व्हेरिएबल जर स्टॅटिक केलं, देन बिकॉज आपल्याला स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मधलं जर डिफरन्स फाइंड आउट करायचं तर आपल्याला क्लासमध्ये काही स्टॅटिक व्हेरिएबल घ्यावे लागतील, काही नॉन स्टॅटिक. आता आपण हे नॉन स्टॅटिकचं बघितलं. ओके, आणि हे आपण इच टाइम प्रत्येक प्रोग्रामला एक्सप्लेन केलेलंच आहे, सेपरेट ब्लॉक मध्ये कसे चेंजेस होतात. ओके, नाउ आता बघा आपण जो इन सी आहे तो स्टॅटिक करूयात. सो हे झालं डिक्लेरेशन इनसाइड क्लास. आणि आउटसाइड क्लास कंपल्सरी यू हॅव टू असाइन सम व्हॅल्यूज. ती व्हॅल्यू नंतर चेंज होऊ शकते, बट जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतात तेव्हा बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे ती क्लास नंतर द्यायची आहे. सो त्याच्यासाठीचा सिंटॅक्स काय? डेटा टाइप. सो सी चा डेटा टाइप सी स्टॅटिक आहे आणि त्याचा डेटा टाइप काय? इंट. सो इंट, देन क्लास नेम काय? ए, देन स्कोप, रिझोल्युशन आणि सी. जर तुम्हाला 0 पाहिजे असेल सुरुवातीला व्हॅल्यू, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतं तेव्हा ऑटोमॅटिकली त्या सी ची व्हॅल्यू 0 होणार. ओके, कोणताही ऑब्जेक्ट क्रिएट होऊ द्या, सी ची व्हॅल्यू काय होणार? 0 होणार. दॅट कॅन बी चेंज फर्दर, बट त्याची व्हॅल्यू काय होणार? 0 होणार. आलं का लक्षात? ठीक आहे. आता जर तुम्हाला अदर दॅन 0 पाहिजे असेल देन यू कॅन गिव्ह इट. ओके, सो सध्या मी इथे असं इक्वल टू करून तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. ओके, पण सध्या आता मी ती देत नाही, आपल्याला 0च करूयात आपण. सो आता बघा काय होणार. आता मेमरी ब्लॉक मध्ये कसे चेंजेस होणार. सो हा प्रोग्राम आहे, इथे आपण डिक्लेअर केलेला आहे स्टॅटिक व्हेरिएबल आणि इथे केलेला आहे इनिशियलाइज. सो इनिशियलाइज कधी होणार? जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतात तेव्हा. ओके, नाउ लेट्स सी की मेमरी मध्ये कसे चेंजेस होणार. आता ऑब्जेक्ट्स किती आपण डिक्लेअर केलेले आहेत? A1, A2 and A3, 3 ऑब्जेक्ट्स. ओके, नाउ A1, A2, A3 are the objects of the class A, and now class A contains some static variable and some non-static. So जे static किती आहे? 1 आणि non-static किती आहे? 2. सो जे non-static आहे त्याला सेपरेट ब्लॉक मध्ये मेमरी असाइन होणार, ईच ऑब्जेक्ट साठी सेपरेट. बरोबर, हे आता तुम्हाला माहिती. बट नाउ मगाशी सी पण होता इथे, बिकॉज सी इज ऑल्सो नॉन स्टॅटिक, बट नाउ सी इज स्टॅटिक. सी स्टॅटिक आहे तर सी ला सेपरेट 2 बाइट्स ऑफ मेमरी अलोकेट होणार अँड दिस मेमरी शेअर्ड बाय ऑल दी ऑब्जेक्ट्स. बघा डिफरन्स काय. मगाशी काय केलं आपण?
की इथे सी होता आपला आणि जेव्हा मी A1 डॉट गेट करते A1 मध्ये चेंजेस झाले, पण जेव्हा A2 डॉट पुट केलं तर डिस्प्ले होईल का? नाही होणार, बिकॉज चेंजेस आपण A1 मध्ये केलेत. नाउ बघा, जे स्टॅटिक व्हेरिएबल असतात त्याला कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये ब्लॉक असाइन होत नाही सेपरेट, त्याला सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी इच ऑब्जेक्ट साठी नसते. एक कॉमन मेमरी एरिया त्या स्टॅटिक व्हेरिएबलला असाइन होतो आणि दॅट एरिया इज शेअर्ड बाय ऑल दी ऑब्जेक्ट्स. ओके, नाउ objects are created, so C is initialized to 0 automatically because इथे आपण व्हॅल्यू दिलेली नाहीये. जर तुम्ही इथे कोणती व्हॅल्यू दिली तर त्या व्हॅल्यूला तो C काय होणार? इनिशियलाइज होणार. ओके, so static variable is initialized by default 0 when the objects are created. Okay, and the static variable is for static variable a separate block of memory is allocated. Okay, and that block of memory is shared by all the objects. Okay, हे झालं डिफरन्स बिटवीन द नॉन स्टॅटिक अँड द स्टॅटिक व्हेरिएबल. नॉन स्टॅटिक मध्ये इच ऑब्जेक्ट साठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी असते व्हेरिएबलला आणि कोणत्याही नॉन स्टॅटिक व्हेरिएबलची जी मेमरी आहे ती शेअर होत नाही दुसऱ्या ऑब्जेक्ट बरोबर, ती सेपरेट असते इच ऑब्जेक्ट साठी. बट नॉन स्टॅटिक व्हेरिएबलची जी मेमरी आहे ती सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होते आणि ती शेअर करते ऑल द ऑब्जेक्ट्स. नाउ बघा, A1 डॉट गेट कॉल झालं, गेट फंक्शन कडे आला कंट्रोल. नाउ व्हॅल्यू सपोज मी घेतली 10, 20, सो C ची व्हॅल्यू काय होणार? 30. बट 10 आणि 20 कुठे जाणार? A1, A2 का A3 च्या ब्लॉक मध्ये, ते तर नॉन स्टॅटिक आहे. सो गेट फंक्शन A1 नी कॉल केले, सो इथे जाणार 10, 20. ओके, नाउ C ची व्हॅल्यू 30, पण ती कुठे जाणार? जरी तुम्ही फंक्शन A1 नी कॉल केले पण A1 मध्ये तर C चा ब्लॉक नाही बिकॉज C इज स्टॅटिक, त्याला सेपरेट ब्लॉक आहे. सो इथे जाणार 30. ओके, नाउ आता जर मी A2 डॉट पुट केलं तर what it will display? It will display garbage value of AB because A2 मध्ये AB ची व्हॅल्यू अजून गेलेली नाहीये. बट C ची व्हॅल्यू जी A1 नी चेंज केलेली आहे तीच A2 ला काय होणार? ऍक्सेस होणार. सो इथे काय डिस्प्ले होणार? C इथं AB गार्बेज डिस्प्ले होणार बट C काय डिस्प्ले होणार? 30. सो मगाशी कसं होतं की मी जर 30 इथे असतं C नॉन स्टॅटिक तर इथे पण काय डिस्प्ले झालं असतं जर मी A2 नी पुट कॉल केला असतं तर C ची पण गार्बेज व्हॅल्यू. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की नॉन स्टॅटिक व्हेरिएबल ज्या ऑब्जेक्टनी चेंजेस झालेले त्याच ऑब्जेक्टच्या ब्लॉक मध्ये काय होतात? चेंजेस होतात. सो A1 नी मी चेंज केले आणि A2 नी ऍक्सेस करू शकते का ते चेंजेस केलेले नाही. बट हियर C नाउ इज द स्टॅटिक अँड धिस ब्लॉक ऑफ मेमरी शेअर्ड बाय ऑल ऑब्जेक्ट. सो कोणत्या पण ऑब्जेक्टनी जरी चेंजेस केले तरी ते दुसरे ऑब्जेक्ट ऍक्सेस करू शकतात. सो AB का गार्बेज? बिकॉज AB इज अ नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आणि त्याच्यासाठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी. बट C स्टॅटिक आहे, सो C इथे काय डिस्प्ले होणार? 30. ओके, नाउ आता A3 डॉट गेट केलं, इथे गेट फंक्शन कडे कंट्रोल आला. सपोज आता मी इथे टाकलं 30, 40, सो C काय आला? 70. सो A3 नी गेट फंक्शन कॉल केले, सो इथे आलं 30, 40 AB बिकॉज AB सेपरेट होणार नॉन स्टॅटिक आहे. बट C काय येणार इथे? 70. C काय येणार? 70. नाउ आता बघा हे A3 डॉट पुट राहू दे. आता मी A3 डॉट गेट झालं, हे चेंजेस झाले. आता जर मी A1 डॉट पुट केलं, मगाशी A1 डॉट गेट नी C मध्ये काय गेली ती व्हॅल्यू 30. बट नाउ आता जर मी A3 डॉट गेट केलं, आता मी A1 डॉट पुट केलं तर काय होणार बघा? A1 मधले नॉन स्टॅटिक व्हेरिएबल जे आहेत 10, 20 ते डिस्प्ले होणार, पण C कोणता? 30 नाही डिस्प्ले होणार. मगाशी A1 नी जेव्हा गेट कॉल केलं तेव्हा C ची व्हॅल्यू 30 झाली, बट नाउ C ची व्हॅल्यू चेंज झालेली आहे A3 डॉट गेट नी. सो इथे काय डिस्प्ले होणार? 30 नाही, काय डिस्प्ले होणार? 70. आलं का लक्षात? बिकॉज हियर C इज अ कॉमन टू ऑल ऑब्जेक्ट. सो शेवटची त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे तीच ऍक्सेस होणार आहे. आता मी A2 डॉट गेट केलं, गेट फंक्शन कडे आले, इथे सपोज मी 40 टाकले, इथे 50 टाकलं, सो इथे काय येणार? 90. सो इथे 40, 50 आणि इथे आलं 90. आता जर मी A3 डॉट पुट केलं देन व्हॉट इट विल डिस्प्ले? A ची व्हॅल्यू त्याच्याच ब्लॉक मधली, B ची व्हॅल्यू त्याच्याच ब्लॉक मधली, पण C ची व्हॅल्यू जी A2 नी चेंज केली दॅट इज 90. ओके, सो जी शेवटची व्हॅल्यू असेल ना, लेटेस्ट व्हॅल्यू जी की रिप्लेस झालेली असेल ती व्हॅल्यू काय होणार? डिस्प्ले होणार. ओके, सो हे झाला डिफरन्स बिटवीन द स्टॅटिक व्हेरिएबल अँड द नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल मध्ये इच ऑब्जेक्ट साठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होते
आणि त्याच्यामध्ये सेपरेट नॉन स्टॅटिक व्हेरिएबल साठी मेमरी असते आणि स्टॅटिक व्हेरिएबल साठी जी मेमरी असते ही सेपरेट ब्लॉक मध्ये असते and that memory is shared by all the objects. ओके, नाउ आता बघा अजून एक की स्टॅटिक व्हेरिएबल जे आहे कॅन बी ऍक्सेस्ड इन नॉन स्टॅटिक फंक्शन असो. जसे हे व्हेरिएबलच्या आधी मी स्टॅटिक नाही लिहिलं तर हे काय झाले नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. तसंच स्टॅटिक व्हेरिएबल आता ह्या फंक्शनच्या आधी मी स्टॅटिक लिहिलंय का नाही, सो हे कोणतं फंक्शन झालं नॉन स्टॅटिक फंक्शन. आणि पुढच्या आधी स्टॅटिक लिहिलंय का नाही, सो हे पण कोणतं झालं नॉन स्टॅटिक म्हणजे नॉर्मल फंक्शन आपलं. सो स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी ऍक्सेस्ड इन नॉन स्टॅटिक फंक्शन. बघा इथे आपण सी ची व्हॅल्यू ऍक्सेस केली आहे किंवा सी ला व्हॅल्यू दिली आहे म्हणजे सी ऍक्सेस केलाय इथे आणि इथे सुद्धा सी ऍक्सेस केलाय. मीन्स व्हॉट, स्टॅटिक व्हेरिएबल्स can be accessed in non-static variable, non-static function. बघा, static variables can be accessed in non-static function and स्टॅटिक फंक्शन ऑल्सो. दोन्ही पण फंक्शन नॉन स्टॅटिक असेल जसं आताच गेट आणि पुट स्टॅटिक फंक्शन नव्हते बिकॉज त्याच्या आधी स्टॅटिक कीवर्ड नव्हता तरी मी स्टॅटिक व्हेरिएबल सी ऍक्सेस केलं. ओके, मग स्टॅटिक व्हेरिएबल हे स्टॅटिक फंक्शन मध्ये पण ऍक्सेस होतात आणि नॉन स्टॅटिक फंक्शन मध्ये पण ऍक्सेस होतात. ओके, त्याच्यानंतर स्टॅटिक व्हेरिएबल्सला सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी काय होते is assigned. Okay, and that block of memory is shared by all the objects. Okay, so this is the most important point. Separate block of memory is allocated to the static variable and that block of memory is shared by all the objects. Okay, so this is the difference between the static variable and the non-static variable. Now static आपल्याला अजून static function बघायचंय पण त्याच्या आधी मग एक्झॅक्ट स्टॅटिक व्हेरिएबल नेमका ते ठीक आहे मी तुम्हाला समजावण्यासाठी एक सी वगैरे घेऊन एक एक्झाम्पल दिलं पण इन रिअल टाइम सिनेरिओ मध्ये एक्झॅक्ट यूज कुठे आहे स्टॅटिक व्हेरिएबलचा. आता बघा कन्सिडर करा की मी एक क्लास स्टुडंट घेतलाय किंवा एम्प्लॉई बघा ठीक आहे क्लास स्टुडंट घेतलाय फॉर एक्झाम्पल तर रोल नंबर इट इज अ युनिक प्रॉपर्टी सो त्याला सेपरेट मी लिहिणारच आहे. देन नेम ऑफ द स्टुडंट इज ऑल्सो द युनिक प्रॉपर्टी. एका कॉलेजचे स्टुडंटचं मी रेकॉर्ड करते. ओके, नाउ आता इथे ऍड्रेस सुद्धा सेपरेट असेल स्टुडंटचा सो तो पण मी कंपल्सरी लिहिणार. नाउ कॉलेज नेम सुद्धा मला स्टोअर करायचा आहे. ठीक आहे, आता पब्लिक आता व्हॅल्यू घेण्यासाठी एक फंक्शन आता हे मी काय फंक्शन लिहिणार नाही सीन रोल नंबर नेम ऍड्रेस नाही हे सगळं. ओके, त्याच्यानंतर void put एक रिअल टाइम एक्झाम्पल सांगते. ओके, नाउ इथे आपण सगळ्या व्हॅल्यू डिस्प्ले करतो. ओके, नाउ आता कन्सिडर करा की मी मेन मध्ये आता नाउ आय वॉन्ट टू स्टोअर द 60 information of the 60 student. So मी array of 60 केला. ओके, इन जनरल सो बघा काय होणार s of 0 s of 1 s of 2 s of 3 s of 4 up to s of 59 पर्यंत मेमरी अलोकेट होणार ऑब्जेक्ट साठी. ओके, नाउ दॅट यू नो. ओके, नाउ ईच ब्लॉक मध्ये किती बाइट ऑफ मेमरी लागणार रोल नंबर बिकॉज ऑल आर नॉन स्टॅटिक सो सेपरेट असणार. ओके, सो ह्याला 2 बाइट ह्याला 30 बाइट 30 बाइट 30 बाइट टोटल किती झाले 32 किंवा हे 30 30 30 90 92. सो ह्याला 92 बाइट्स ऑफ मेमरी लागणार ह्या ऑब्जेक्टला म्हणजे ईच ऑब्जेक्टला किती लागणार 92 बाइट्स ऑफ मेमरी. सो 92 बाइट्स इंटू किती स्टुडंट आहेत 60 म्हणजे किती झाली मेमरी 5520 बाइट्स. ओके, 5520 बाइट्स. ठीक आहे,
नाव बघा आता ह्याच्यामध्ये युनिक काय काय आहे स्टुडंट मध्ये, नेम त्या स्टुडंटचं, त्याचा ऍड्रेस, त्याचा रोल नंबर. सो ते सेपरेट घेणं आहे, ते नॉन स्टॅटिक घेणं कंपल्सरी. सो बिकॉज ईच स्टुडंटचं इथं काय, हा एक स्टुडंट झाला, हा एक स्टुडंट असे टोटल 60 स्टुडंट. सो सेपरेट रोल नंबर, नेम, ऍड्रेस असणं नेसेसरी आहे. ओके, बट जे कॉलेज नेम आहे ठीक आहे, सेपरेट जर आलं तर 92 बाइट्स लागतात, पण कॉलेज तर एकच आहे. सो कॉलेज नेम तर काय येणार आहे, जरी तुम्ही इथं सी नेम केलं तरी पण तुम्ही एकाच कॉलेजचे स्टुडंट आहे, ठीक आहे. जर इच 60 स्टुडंट जर सेपरेट कॉलेजचे असते तर ठीक आहे, बट मी काय सांगतेय की इन जनरल सिनारिओ सांगते रिअल टाइम, की मला जर एका कॉलेजच्या स्टुडंटचं जर रेकॉर्ड करायचं असेल तर मी कॉलेज नेम सगळीकडे सीन काय करणार, जीपीपी. म्हणजेच काय, व्हॅल्यू सेम आहे पण त्याच्यासाठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी असाइन झाली. सो मला टोटल किती लागतात ते हे, कारण की मी सी नेम नॉन स्टॅटिक लिहिलं. सो त्याच्याऐवजी मी काय लिहिणार, ते जर सगळीकडे व्हॅल्यू सेमच आहे, तीच सगळे ऑब्जेक्ट शेअर करणार आहे, बिकॉज ऑल द स्टुडंट्स आर ऑफ फ्रॉम द कॉलेज जीपीपी. ओके, सो मी काय करणार, इथे स्टॅटिक डिक्लेअर करणार आणि नंतर इथे काय करणार, क्लास नंतर डेटा टाइप काय आहे, कॅरेक्टर ऍरे. ओके, ऍरे ना, ओके, नुसतं कॅर नाही, कॅरेक्टर ऍरे आहे. देन क्लास नेम काय आहे, स्टुडंट. देन स्कोप रिझोल्युशन अँड हिअर आय विल एंटर जीपीपी. ओके, सो आता जेव्हा मी 60 स्टुडंटचं ऑब्जेक्ट केलं तेव्हा नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहेत आता हे. सो 60 आणि 2 किती झाले, सो 92 बाइट्स नाही लागणार, 62 बाइट्स लागणार इच ऑब्जेक्टला. ओके, आणि एक सेपरेट ब्लॉक असणार आहे 30 बाइटचा सी नेम साठी. Okay, because now CNAME is a static and this block of memory is shared by all the objects. So आता किती मेमरी सेव्ह झाली बघा, 62 into 60. Because आता नॉन हे जे 60 चे ना 30, 30, 16, 62. So 62 into 60 किती झाले, एवढे. ओके, आणि हे सेपरेट 30 बाइट्स. सो इथे जर ऍड केले ते 30 बाइट्स, सो 0, 5, 7. सो एवढीच ब्लॉक ऑफ मेमरी लागणार. सो आपले बघा किती एवढी आपल्याला लागत होती जर सगळे मी नॉन स्टॅटिक केले तर, बट आता आपल्याला एवढीच मेमरी लागणार. आलं का लक्षात, ठीक आहे. सो हे काय होतं की जर तुमचं एक व्हेरिएबल असं आहे की ज्या व्हेरिएबलला ऑल ऑब्जेक्ट साठी कॉमन व्हॅल्यू पाहिजे, तर त्याला सेपरेट ब्लॉक असाइन करण्याऐवजी नॉन स्टॅटिक डिक्लेअर करण्याच्या ऐवजी ते व्हेरिएबल काय करा, स्टॅटिक डिक्लेअर करा. त्याला जी कॉमन व्हॅल्यू आहे त्यांनी काय करा, सॉरी इथे असं नाही करायचं, कॅरेक्टर ऍरे, क्लास नेम, देन आपलं काय सी नेम अँड देन इक्वल टू जीपीपी. असं आलं का लक्षात. सो मग नंतर त्याला व्हॅल्यू काय करा, असाइन करा. ठीक आहे, तर हे झालं एक रिअल टाइम सिनॅरिओ जिथे तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबलचा यूज करू शकता. एका ऑर्गनायझेशनच्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन. सो त्या एम्प्लॉई जे ऑर्गनायझेशनचं नेम आहे ते तर सपोज 1000 एम्प्लॉई आहे. सो सेपरेट त्याच्या क्लासमध्ये ऑर्गनायझेशन नेमला सेपरेट व्हेरिएबल, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल देण्यापेक्षा स्टॅटिक व्हेरिएबल नेम द्या. सो ऑर्गनायझेशन नेम सेम असेल आणि मग तुम्ही 1000 ऑब्जेक्ट क्रिएट करा किंवा 2000 करा, सगळ्यांना काय होणार, सेम ती मेमरी काय होणार, शेअर होणार. ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ द स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, नाऊ आता तुम्हाला एक अजून एक पॉइंट सांगितला की स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी ऍक्सेस्ड using accessed in non-static function and static function both मध्ये. ओके, नाउ आता आपण व्हेरिएबल तर बघितलं, नाउ द स्टॅटिक फंक्शन. सो स्टॅटिक फंक्शन इट इज डिक्लेअर्ड विथ स्टॅटिक कीवर्ड. ओके, नाउ बघा आता स्टॅटिक फंक्शन लिहिण्याच्या ऐवजी आपल्या मगाचा प्रोग्राम करूया. ते आता एकच घेते मी नॉन स्टॅटिक आणि एक स्टॅटिक घेऊ. ओके, नाउ पब्लिक मध्ये void get फंक्शन. सो ए ची व्हॅल्यू घेऊ आणि सी ला आपण ए मध्ये ए ची व्हॅल्यू मगाशी बी होता, सो आता मी इथं 20 करते फॉर एक्झाम्पल.
आता इथे व्हॅल्यू डिस्प्ले केल्या दोन्ही पण ए आणि सी. सीच घ्यायला पाहिजे स्टॅटिक असं काही नाही. ठीक आहे. नाऊ आता इथे क्लास एंड केला. ठीक आहे. नाऊ इथे आता क्लास एंड नंतर मी स्टॅटिक व्हेरिएबल एकदा इनिशियलाइज करते. सो डेटा टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्यूशन. सो दिस इज अनदर यूज ऑफ द स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. बघा सुरुवातीला आपण बघितलं स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचा यूज टू ऍक्सेस द व्हॅल्यूज ऑफ द ग्लोबल व्हेरिएबल. देन आपण सेकंड यूज काय बघितला, टू डिफाइन द मेंबर फंक्शन आउटसाइड द क्लास. अँड द थर्ड यूज काय झाला आता, to initialize the static variables. Okay, so this is the third use of the scope resolution operator. So इथे मी व्हॅल्यू दिली, मला 0 ला पाहिजे सो 0 दिली. ठीक आहे. नाउ मेन नाउ a1 डॉट गेट. आता आपल्याला जास्त आता मेमरी अलोकेशन तुम्हाला आता मी एक्सप्लेन नाही करणार आहे. आता आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की स्टॅटिक व्हेरिएबल जे आहे ते नॉन स्टॅटिक आणि स्टॅटिक फंक्शन मध्ये कसं ऍक्सेस करता येतं. तर मेमरी अलोकेशन आता आपलं ऑलरेडी झालेलं आहे. a2 डॉट गेट अँड a2 डॉट पुट. ओके. नाउ बघा इथे काय होणार आता, a1 a2 साठी मेमरी ब्लॉक. तर a1 a2 आर द ऑब्जेक्ट्स ऑफ द ए क्लास. सो एक मध्ये एक नॉन स्टॅटिक एक स्टॅटिक आहे. जो स्टॅटिक आहे त्याला सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी आणि जे नॉन स्टॅटिक आहे त्याला सेपरेट. म्हणजे इथे सेपरेट इच ऑब्जेक्ट साठी आणि इथे कॉमन ब्लॉक. ओके. नाउ a1 ने गेट फंक्शन कॉल केले, इथे आलं. सो सीन मी ए जी व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, a1 च्या ए मध्ये जाणार. आणि मग ए मी सपोज 10 टाकली, आम्ही ते 10 प्लस 20 30 कुठे गेले इथे. ओके. नाउ a1 डॉट पुट केलं तर ए ची व्हॅल्यू काय डिस्प्ले होणार 10 आणि सी ची व्हॅल्यू 30. ओके, सिंपल. नाउ a2 डॉट गेट. सो a1 ए स्कॅन केला, सपोज मी इथे टाकली 80 व्हॅल्यू आणि मग 80 प्लस 20 किती होणार इथे 100. ओके. नाउ बघा a2 डॉट पुट केलं तर 80 आणि 100 डिस्प्ले होईल. ओके. नाउ स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी ऍक्सेस्ड इन नॉन स्टॅटिक फंक्शन. बघा हे स्टॅटिक व्हेरिएबल आहे आणि हे फंक्शनच्या आधी मी स्टॅटिक लिहिलंय का नाही. सो दीज आर द नॉन स्टॅटिक. सो जो सी आहे विच इज स्टॅटिक कॅन बी ऍक्सेस्ड इन नॉन स्टॅटिक फंक्शन. ओके. बट आता जर मी एक फंक्शन स्टॅटिक लिहिलं, स्टॅटिक फंक्शन इट इज डिक्लेअर्ड विथ द स्टॅटिक कीवर्ड. ओके. नाउ आता पुट फंक्शन हे स्टॅटिक आहे. सो इथे एरर येणार ए साठी. बघा स्टॅटिक व्हेरिएबल जे आहे ते नॉन स्टॅटिक मध्ये पण ऍक्सेस होतं आणि स्टॅटिक मध्ये पण होतं. सो नॉन स्टॅटिक मध्ये मी सी ऍक्सेस केला राईट आहे, स्टॅटिक मध्ये सी ऍक्सेस केला राईट आहे. पण स्टॅटिक फंक्शन मध्ये ओनली स्टॅटिक व्हेरिएबल्सच ऍक्सेस होतात. बघा स्टॅटिक व्हेरिएबल जे आहेत ते नॉन स्टॅटिक फंक्शन स्टॅटिक फंक्शन बोथ ठिकाणी ऍक्सेस होतात. बट स्टॅटिक फंक्शन मध्ये ओनली स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस होतात. सो मगाशी पुट हा स्टॅटिक फंक्शन नव्हता. सो ए पण ऍक्सेस करू शकतो आणि सी पण ऍक्सेस करू शकतो. गेट पण स्टॅटिक नाहीये. सो ए पण ऍक्सेस करू शकतो, सी पण, बिकॉज स्टॅटिक व्हेरिएबल दोघांमध्ये होतात. बट जर मी एक फंक्शन स्टॅटिक केलं तर स्टॅटिक फंक्शन मध्ये फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस होतात. सो इथे ए हे नॉन स्टॅटिक आहे. सो नॉन स्टॅटिक व्हेरिएबल कॅनॉट बी ऍक्सेस इन अ स्टॅटिक फंक्शन. सो स्टॅटिक फंक्शन मध्ये फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस होतात. सो ऍज स्टॅटिक फंक्शन मध्ये आता बघा आपण ऑब्जेक्टचा यूज का करतो, बिकॉज आपल्याला इच ऑब्जेक्ट मधले जे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. ओके. नाउ स्टॅटिक फंक्शन जे आहेत ते फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस करतात आणि स्टॅटिक व्हेरिएबल हे तर कोणत्या ऑब्जेक्टचा पार्ट नसतंच आहे. तुमच्या क्लासमध्ये मोर दॅन वन स्टॅटिक व्हेरिएबल असेल, जरी माझ्याकडे इथे अजून एक डी एक असला तरी डी साठी सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी जी की शेअर्ड बाय ऑल दी ऑब्जेक्ट्स. म्हणजे डी आणि सी हे कोणत्याही ऑब्जेक्टचा पार्ट आहेत का नाही. सो स्टॅटिक व्हेरिएबल हे ऑब्जेक्टच्या मेमरीमध्ये नसतात. सो स्टॅटिक फंक्शन मध्ये आपण फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस करतो. सो कॉल करण्यासाठी स्टॅटिक फंक्शन कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज नाही. सो स्टॅटिक फंक्शन कसं कॉल करायचं, क्लास नेम, स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर अँड द फंक्शन नेम. So another fourth use of the static function is what?
स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा अनदर फोर्थ यूज काय आहे, टू कॉल द स्टॅटिक फंक्शन. सो पुट जर मी कॉल केलं तर काय डिस्प्ले होणार, सी. आलं का लक्षात? ठीक आहे. मग जर मला ए पण डिस्प्ले करायचं आहे तर मग ए जर तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे तर मग तुम्हाला एक सेपरेट फंक्शन घ्यावंच लागेल, ज्याच्या नॉन स्टॅटिक फंक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला ए डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला एक सेपरेट स्टॅटिक फंक्शन पाहिजे त्याच्यामध्ये ओनली स्टॅटिक व्हॅल्यूज डिस्प्ले होईल तर मग ते स्टॅटिक घ्या. आणि जर तुम्हाला नॉन स्टॅटिक एकाच फंक्शन मध्ये डिक्लेअर करायचे आहेत, व्हेरिएबल डिफाइन करायचे आहेत किंवा ऍक्सेस करायचे आहेत तर तुम्ही नॉन स्टॅटिक फंक्शन घ्या. So static function, it is declared with static keyword. Static function only accesses the static variables and static function can be called using the class name and the scope resolution operator, not the object. Okay. So इथे काय डिस्प्ले होणार बघा, जेव्हा मी पुट कॉल करेल तेव्हा काय डिस्प्ले होणार, 100 डिस्प्ले होणार. किंवा जी व्हॅल्यू असेल, बिकॉज सीच आपण प्रिंट करू शकतो ना, ए तर नाहीच करू शकत पुट मध्ये, बिकॉज पुट इज अ स्टॅटिक फंक्शन. सो फक्त स्टॅटिकच ऍक्सेस करू शकतो. सो जी व्हॅल्यू असेल ब्लॉक मध्ये ती डिस्प्ले होईल. आलं का लक्षात? ओके. सो काय आलं आता तुम्हाला ह्याच्यामध्ये की स्टॅटिक जे व्हेरिएबल्स असतात ते कुठे डिक्लेअर करायचे, इनसाइड क्लास विथ स्टॅटिक कीवर्ड. इनिशियलाइज कुठे करायचे, आउटसाइड क्लास. कोणत्या सिंटॅक्सनी, डेटा टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन, देन स्कोप रिझोल्युशन अँड आफ्टर दॅट व्हेरिएबल नेम जे की आपला असेल स्टॅटिक व्हेरिएबल, देन सेमिकोलन. सो व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 0 इनिशियलाइज होईल when the objects are created. आणि जर तुम्हाला अदर दॅन 0 व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही इथे इक्वल टू ती व्हॅल्यू देणार. सो जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल तेव्हा त्या व्हॅल्यू असाइन होईल. त्याच्यानंतर स्टॅटिक व्हेरिएबलला सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी इज असाइन. Okay, and is shared by all objects. All objects. Okay, हे झालं स्टॅटिक व्हेरिएबल. Then static variables can be accessed. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये, कंपनीज मध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला हे खूप विचारतात, बिकॉज तुम्ही डिप्लोमा नंतर डिग्री करणार आणि डिग्रीला तुम्हाला डायरेक्टली पायथॉन, C++, तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला जाताना सो तुम्हाला हे काहीच नाहीये, तर तुम्ही विसरून जातात. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सो ह्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी ऍक्सेस्ड इन नॉन स्टॅटिक फंक्शन and static function, both मध्ये आपण access करू शकतो. Okay, so these are the point related to the static members. Okay, static data members or the static variables. Now the static function. So static function बघा, static function it is declared inside class using static keyword. Okay, now static function can only access static variables. Okay, म्हणजेच काय, static variables cannot access non-static variables. And most important, static function is called using scope resolution operator. Okay, आणि त्याचा सिंटॅक्स काय, कॉलिंगचा, नॉट ए, क्लास नेम जे असेल ते, स्कोप रिझोल्युशन and then static function name.
स्टॅटिक फंक्शन नेम. ओके, सो हे झालं तुमचं ऑल अबाउट द स्टॅटिक व्हेरिएबल अँड द स्टॅटिक फंक्शन. त्याच्यानंतर बघा स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचे किती यूज झाले बघा. आता आपल्याकडे अजून एक यूज आहे मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर मध्ये. सो स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचे बघा, तुम्हाला ओरलला जर विचारलं व्हॉट इज द यूज ऑफ द स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. सो फर्स्ट यूज काय आपण बघितलेलं ऑपरेटर्स मध्ये, टू ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ अ ग्लोबल व्हेरिएबल. सेकंड यूज काय, टू डिफाइन मेंबर फंक्शन, नॉट ओनली फंक्शन, क्लास मध्ये डिक्लेअर केलेलं फंक्शन, टू डिफाइन मेंबर फंक्शन आउटसाइड क्लास. थर्ड यूज काय, टू इनिशियलाइज स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, आणि फोर्थ यूज काय, टू कॉल स्टॅटिक फंक्शन directly using class name. Directly using class name. Okay, so these are the use of a scope resolution operator. Okay, so most important point आज झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आपल्याला मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर बघायचा आहे. सो ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, बिकॉज आपलं ते त्याला पण आपल्याला 1 आवर लागणारच आहे मिनिमम. सो मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते बघा. ॲरे वरचे प्रोग्राम्स ते करा. सो आता तुम्हाला ॲरेचे प्रोग्राम्स बघा कोणते कोणते करायचे आहेत. राइट अ प्रोग्राम टू सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. ओके, आय थिंक मी तुम्हाला लूप पर्यंतचेच दिलेले आहेत कोणते कोणते प्रोग्राम करायचे. नाउ हे पण करा. Write a program, one dimensional array. Write a program to display elements in array reverse order. Reverse order मध्ये डिस्प्ले करा. आता ह्यातले जर कोणते आले नाही तर मग मला सांगा, मी ते एक्सप्लेन करेल. त्याच्यानंतर जे सी साठी नव्हते माझ्याकडे, ओके, तर त्यांना मला मी ॲरेचे त्यांना सी चे लेक्चर्स देते. मला फक्त एक मेसेज करा, मी तुम्हाला ते सी चे लेक्चर्स देते. ओके, त्याच्यानंतर राईट, बिकॉज आता तुमचं बघा कॉलेज स्टार्ट होईल तर त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला क्लासेस आणि ऑब्जेक्टच सुरू करतील. हे सुरुवातीचं व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं, ऑपरेट कोणते कोणते आहेत, लूप्स वगैरे काय, हे काहीच घेणार नाही. तरी मी तुम्हाला खूप सारे एक्सप्लेन केले बेसिक. त्याच्यानंतर आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट सुरू केले. तर ह्या काही गोष्टी ज्या की ऑलरेडी झालेल्या आहेत. जर तुम्हाला येत नसतील, परत सांगते, ज्यांनी सी जॉईन केलेला त्यांना सुद्धा सपोज येत नसेल, आणि जे आता जस्ट न्यूएस्ट आहे सी प्लस प्लसला त्यांना पण जर ॲरे येत नसेल तर मला सांगा, मी एका लेक्चर मध्ये तुम्हाला ॲरे परत देईल. ओके, बट ज्यांना येत आहे त्यांनी ही एक्सरसाइज मला करू, म्हणजे आपला ॲरे पण बेसिक आहे. सो हे झाले असं आपण कन्सिडर करू. राईट अ प्रोग्राम टू फाइंड लार्जेस्ट एलिमेंट फ्रॉम ॲरे. परत एकदा सांगते, जे न्यू आहेत सी प्लस प्लस साठी त्यांना मी सी चे ॲरेचे लेक्चर्स देईल. सो मला एक मेसेज टाका, मी तुम्हाला सी चे लेक्चर्स सेंड करते. सो ते स्टडी करा. फक्त प्रिंटएफ सी नी रिप्लेस करायचं आहे, सॉरी सी आउट नी, आणि स्कॅनएफ सी नी, बाकी काहीही फरक नाहीये. ओके, आणि एकदम प्रॉपरली मी त्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी लॉजिक एक्सप्लेन केलेलं आहे. राईट अ प्रोग्राम टू सॉर्ट एलिमेंट इन ॲरे इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट काय करायचे, सॉर्ट करायचे आहेत. ओके, हा एक प्रोग्राम करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, हे तर ऑलरेडी आपले सगळे झालेले आहेत. त्याच्यानंतर एक 6 प्रोग्राम. राईट अ प्रोग्राम टू मर्ज एलिमेंट्स ऑफ 2 arrays into 3rd array. त्याच्यानंतर ॲरेनीच आपल्याला करावं लागतो. राईट अ प्रोग्राम टू कन्वर्ट
डेसिमल नंबर टू बायनरी नंबर. ओके, हा अरेंज करायचा असतो 1 डायमेन्शनल. ओके, त्याच्यानंतर हे एवढे 7 प्रोग्राम करा. त्याच्यानंतर वेट अ मिनिट, मला एक तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट द्यायचं आहे. त्याच्यानंतर एक तुमचं लॉजिक डेव्हलप करण्यासाठी एक ॲरेचा प्रोग्राम आहे बघा. राईट अ प्रोग्राम टू रोटेट ॲरे एलिमेंट्स बाय D elements. So D is your rotation factor. Means काय बघा, काय करायचं ते सांगते. Write a program to rotate the array elements by D elements. Means what बघा, की सपोज तुमच्या array मध्ये 1 2 3 4 जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे. सपोज आता n किती आहे, 1 2 3 4 5 6 7 7 आहे. ओके, फर्स्ट इंडेक्स, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th 6 7. आता ह्याच्यामध्ये हे एलिमेंट्स आहेत. कोणतेही एलिमेंट्स, नॉट नेसेसरी की ते सॉर्टेड पाहिजे. सो हे तुमचे इनपुट असणार. म्हणजे n साइज ऑफ द ॲरे, ॲरे मध्ये एलिमेंट्स टाकणार. त्याच्यानंतर अजून तुम्ही स्कॅन काय करणार, एंटर रोटेशन फॅक्टर. सो सीन काय करणार तुम्ही, डी टाकणार. सपोज डी जर तुम्ही 3 टाकला तर काय होणार की 3 एलिमेंट्स रोटेट होणार ॲरेचे. सो तुमचा रिझल्टंट ॲरे काय असेल बघा, 1 2 3 पहिले 3 एलिमेंट रोटेट करायचे तुम्हाला आणि ते बॅकला ऍड करायचे. सो रोटेशन फॅक्टर मी 3 दिलाय डी ची व्हॅल्यू. सो जो 40 आहे तो पहिले येणार, मग 50, मग 60, मग 70 आणि पहिले जे 3 आहेत ते इथे अटॅच होणार. आलं का लक्षात. सो हा तुमचा आफ्टर रोटेटिंग ॲरे एलिमेंट्स बाय 3. ओके, नाउ जर मी रोटेशन फॅक्टर 5 दिला, रोटेशन डी काय दिला, 5 देणार, तर माझा ॲरे काय होईल बघा, 1 2 3 4 5. सो हे 50 रोटेट करायचे आपल्याला 50 पर्यंत. सो 60 पहिला येणार, नंतर 70 येणार, मग 10 20 30 40 50 असे नंतर जॉईन होणार. ओके, सो हे आपलं एक्झाम्पल आहे. सो हा प्रोग्राम तुम्हाला मी ऍज अ होमवर्क म्हणून देतेय. कशासाठी, की तुमचं लॉजिक डेव्हलप होण्यासाठी. ठीक आहे, सो हे करायचं आहे. लक्षात, ठीक आहे. सो एवढे 8 प्रोग्राम्स करा. आणि परत एकदा सांगते, जर तुम्हाला ॲरे एक्सप्लेन करायचं असेलच तर मला लगेचच हे लेक्चर तुमचं झालं स्टडी की मला मेसेज करा की मॅम आम्हाला ॲरेचं एक लेक्चर घ्या, मी एका लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, त्याच्यानंतर मी ग्रुपवरती तुम्हाला सिलेबस सेंड केलेला आहे. 180 OBचा पूर्ण एक 78 पेजेसची PDF आहे बघा, जास्तीच आहे आय थिंक पेजेस. सो त्याच्यामध्ये 78 MB आहे आय थिंक ते. सो त्याच्यामध्ये ऑल 3 इयर्सचं तुमचं सिलेबस आहे. त्याच्यामध्ये सिलेबस चेक करा. आपले भरपूर एक मिनिट मी चेक करून सांगते आपला किती सिलेबस कंप्लीट झाला आहे तो. सो 8 प्रोग्राम्स करा बघा. आणि आपले जे टोटल अकॉर्डिंग टू युअर सिलेबस बघा, आपले 3 चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत. फ्रेंड फंक्शन. ओके, सो 3 चॅप्टर्स मधले टोटल 3 युनिट्स, नॉट चॅप्टर. सो 3 युनिट्स मधले बघा आपले फक्त पॉइंट कोणते कोणते रिमेनिंग आहेत. डिस्ट्रक्टर, मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर, त्याच्यानंतर फंक्शन आपलं स्ट्रिंग कंप्लीट झाले, डिफॉल्ट, इनलाइन वगैरे, व्हर्च्युअल फंक्शन. बस एवढे 3 आणि अजून एखादा कुठला तरी पॉइंट असेल म्हणलं. सो 3 to 4 पॉइंट्स फक्त आपले राहिलेले आहेत बघा. त्याला डिस्ट्रक्टर आणि व्हर्च्युअल फंक्शन, हे आपले व्हर्च्युअल फंक्शन तर आपल्याला इनहेरिटन्स मध्ये बघायचे. त्यांनी ऍक्च्युली 3rd चॅप्टर मध्ये दिलंय, बट ते तिथे आपण एक्सप्लेनच नाही करू शकत. आपल्याला पहिले इनहेरिटन्स शिकावं लागतो. 4th चॅप्टर मधला 5th युनिट मधला पॉइंट आपल्याला शिकावा लागतो. सो हे आपण इथे शिकवूच नाही शकत. सो हे 2 पॉइंट फक्त आपले 3 चॅप्टर्स मधून 3 युनिट मधून राहिलेले आहेत. ओके, सो हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करून टाकूया. डिस्ट्रक्टर 2 मिनिटांमध्ये होतो, फक्त आपल्याला ह्याला थोडासा टाइम लागणार आहे. ओके, सो हा आपला नेक्स्ट लेक्चर मध्ये कंप्लीट होऊन जाईल टोटल 3 युनिट्स. सो तुम्हाला जर ॲरे एक्सप्लेन करायचा असेल प्रॉपर तर मला सांगा, मी नेक्स्ट म्हणजे डिरेफरन्सिंग ऑपरेटर डिस्ट्रक्टर झाल्यानंतरचं जे लेक्चर आहे तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके.